नमस्कार, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण बघणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळाले आहेत, मिळत आहेत आणि कोणाला मिळणार आहेत आणि कोण मिळायचे बाकी राहिले आहेत। तर बघा, कोणत्या महिलांना मिळणार आहे तिसरा हप्ता। 31 जुलै अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आणि 31 ऑगस्ट अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना, म्हणजे तारीख बघा 31 जुलै आणि 31 ऑगस्ट या दोन्ही महिन्याच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना भेटणार आहेत किंवा काहींना भेटलेले सुद्धा आहेत, काहीला भेटत सुद्धा आहेत। तर त्यांना किती भेटलेले आहेत? मग त्यांना भेटलेले आहेत बघा 4,500। काहींना भेटत आहेत, ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आहेत तर त्या त्रुटी निघत आहेत आणि त्यांना भेटत आहेत किंवा भेटणार आहेत। तर बघा, 31 जुलै आणि 31 ऑगस्ट हे तर संपलं। मग आता तुम्ही म्हणसान 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं काय? तर याच्यामध्ये बघा, एक गोष्ट आणखीन एक महत्त्वाची राहिली की 31 जुलै आणि 31 ऑगस्ट याच्या अगोदर समजा फॉर्म हा अप्रूव्ड होता आणि DBTच पूर्ण झालेलं नव्हतं, त्यांनासुद्धा भेटत आहेत आणि भेटणार आहेत 4,500 रुपये। तर आता 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली आहे, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ते फॉर्म भरत आहेत, तर त्यांना किती पैसे मिळणार आहेत? त्यांना मिळणार आहेत 1,500 रुपये। त्यांना 4,500 रुपये मिळणार नाहीत, त्यांना 3,000 रुपये कमी भेटत आहेत। कशामुळे? त्यांनी उशिरा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे उशिरा फॉर्म भरला म्हणजे 3,000 त्यांचे कमी झालेले आहेत। आता सप्टेंबर महिन्या 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहेत, ज्यांचा फॉर्म पूर्ण झालेला आहेत, ज्या अटी शर्ती त्यांनी ठेवलेल्या होत्या त्यानंतर 31 ऑगस्ट नंतर पूर्ण झालेले आहेत, तर समजा सरळ पकडून घेऊया सप्टेंबरमध्ये फॉर्म भरत आहेत किंवा भरला आहेत, तर त्यांना 1,500 रुपये भेटणार आहेत, त्यांना 4,500 भेटणार नाहीत। आणि काही जणांना हे आलेले आहेत, काही लाडक्या बहिणींना आलेले आहेत, काही लाडक्या बहिणींना आलेले नाहीत। तर हे केव्हापर्यंत पूर्ण लाडक्या बहिणींना भेटणार आहेत? तर याची तारीख बघा, त्यांनी सांगितली आहे की 27 सप्टेंबरपर्यंत जवळपास सर्वच लाडक्या बहिणींना 31 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना 27 सप्टेंबरपर्यंत पैसे मिळून जाणार आहेत, 27 सप्टेंबरपर्यंत। आणि एक विशेष सांगायचं म्हणजे 29 तारीख, 28 तारीख आणि 29 तारीख, तर बघा या तारखांना त्यांनी काय ठेवलेलं आहे? तर जवळजवळ 50 ते 60% ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म पेंडिंगमध्ये होते, तुम्ही कालच बघितले असेल की 50 लाखाहून अधिक लाडक्या बहिणीचे फॉर्म हे पेंडिंगमध्ये गेलेले आहेत। सर्क्युटनी नियमानुसार ज्यांनी 2-2 योजनाचा लाभ घेत आहेत, तर त्या योजनामधून ह्या योजनेचा लाभ आणि ह्या योजनामधून त्या योजनेचा लाभ असा जो सर्क्युटनी नियम लावला त्यानुसार फॉर्म रद्द होत आहेत। काहींनी फोटो व्यवस्थित टाकलेला नव्हता, काहींनी मोबाईल नंबर टाकलेला नव्हता, काहींनी रहिवासी टाकलेलं नव्हतं, काहींनी TC टाकलेली नव्हती, तर हे जे असे फॉर्म आहेत हे बाद होत आहेत आणि काल त्याचा आकडा 50 लाखाच्या वरती गेलेला आहेत। अगोदर बघा, सुरुवातीला पहिल्या हप्त्याला किती 2 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता भेटला, नंतर 1.5 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता भेटला दुसरा, आणि तिसऱ्या हप्त्याला आता डायरेक्ट ह्या समजा 2 कोटीतून 50 लाख बहिणी ह्या म्हणजे पेंडिंगमध्ये पडलेल्या आहेत। त्या कायमस्वरूपी रद्द नाही पण पेंडिंगमध्ये पडलेल्या असे म्हणू शकतो आपण। तर हा तिसऱ्या हप्त्याला एवढ्या लाडक्या बहिणी कट होत आहेत। तर त्याची कारणे काय? फोटो व्यवस्थित न लावणे, TC न लावणे, आपलं रहिवासी न लावणे, असे ज्यांनी ज्या अटी शर्ती ठेवलेल्या होत्या त्या पूर्ण न केलेल्या काटेकोरपणे, आणि सर्क्युटरी नियम म्हणजे कोणताही गैरव्यवहार होत आहेत की नाहीत, गैरप्रकार होत आहेत की नाहीत, एकच लाडकी बहीण किती योजनांचा लाभ घेत आहेत ते चेक करत आहेत आणि त्यानुसार त्या नियमानुसार ते बाद करत आहेत। तर काही लाडक्या बहिणी बघा 65 वर्षाचं खोटं आधार कार्ड काढून त्या वयोवृद्धाचं बी महिना घेत आहेत, आणि इकडंसुद्धा ज्यांनी भरलेला होता लाडक्या बहिणीसाठी म्हणजे किती 64 वर्षाच्या आत हा नियम होता, म्हणजे इकडे 65मध्ये पण घेणार आणि इकडे 64मध्ये पण घेणार। तर असे हे सर्क्युटनी नियमानुसार त्यांच्या लक्षात आलं आणि हे असे 50 लाख फॉर्म जे रद्द झाले, तर त्याच्यामागे हे सुद्धा कारण आहेत। हे तर आहेच, समजा TC टाकलेली नाही, फोटो टाकलेले नाहीत, रहिवासी वगैरे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, पण हे बी सुद्धा एक मेन कारण आहेत की अशी लाडकी बहीण की जे
एकदाच अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. म्हणजे वयोवृद्धाचं सुद्धा पेन्शन आणि इकडं लाडकी बहीणसुद्धा पेन्शन. तर वयोवृद्धाचं काय अट आहे, 65 वर्षाच्या समोर ज्यांचं वय आहे त्यांना वयोवृद्धाचं पेन्शन सुरू होतं. आणि इकडे काय ठेवलेलं आहे त्यांनी लाडक्या बहिणीसाठी 64 अगोदर 60 ठेवलेलं होतं, अगोदर 60 वर्ष ठेवलेलं होतं, आता 64 केलं. म्हणजे इकडं पण घ्यायचं आणि तिकडं पण घ्यायचं. तर हे सर्किटने नियमानुसार लक्षात येत आहेत. गैरव्यवहार होत आहेत का, गैरप्रकार होत आहेत का, आणि ते जर आढळल्यास ते फॉर्म डायरेक्ट पेंडिंगमध्ये पडत आहेत आणि ते आता कदाचित ते पूर्णपणे बादसुद्धा करून टाकणार आहेत. तर बघा, तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी असेल तर तुमच्या गावच्या अंगणवाडी सेवकाकडे जा. म्हणजे फोटोमध्ये त्रुटी असेल, रहिवासीमध्ये त्रुटी असेल, TCमध्ये त्रुटी असेल, म्हणजे आता TCवरची जन्मतारीख आणि आधारवरची जन्मतारीख ही जर वेगळी असली तरीसुद्धा त्याला त्रुटी म्हणता येते. असे हे 4-5 जे मेन कागदपत्र आहेत बघा कोणकोणते. एक, फोटो तुम्ही व्यवस्थित टाकलेला नसेल तर फोटो. दुसरा, रहिवासी तुम्ही 15 वर्षापासून त्याच ठिकाणी राहत आहेत की नाही, किंवा 15 वर्षापेक्षा त्याच ठिकाणी पुरावा आहेत की नाही तुमचा, 15 वर्षापेक्षा तुम्ही त्या ठिकाणावर राहत आहेत की नाही, हा पुरावा रहिवासी समजा मेन. आणि TC याच्यामध्ये, आणि आधारवरची बाकीच्या सर्व याच्यावरची नावे सारखी आहेत का, जन्मतारीख सारखी आहेत का, हे जे मेन पुरावे आहेत हे याच्यानुसार सुद्धा काही बऱ्याच लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहेत. त्यांना पहिला हप्ता भेटलेला आहे, दुसरा काहींना भेटला, काहीला भेटला नाही, आणि तिसऱ्याला त्या पेंडिंगमध्ये पडलेल्या आहेत. तर ही त्रुटी काढण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेवकाकडे जा, त्या ताईकडे, अंगणवाडीच्या ताईकडे, आणि तुमच्या फॉर्मची स्थिती बघून घ्या. कारण की आता दुसऱ्या कोणालाच फॉर्म हा ओपन करता येत नाहीत. फक्त अंगणवाडी ताईकडेच जा, तिकडेच त्या अंगणवाडी ताईच त्या सेविकाच फॉर्म ओपन करू शकतात, अशी त्यांनी आता अट ठेवलेली आहेत. तर तुमच्या फॉर्म आता पहिला हप्ता भेटलेला आहे आणि नंतर भेटलेले नाहीत, तर होऊ शकतं तुमच्या फॉर्ममध्ये अशी काही त्रुटी निघलेली असू शकते. तर ही त्रुटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुमचा फॉर्म पेंडिंगमधून बाहेर निघेल, रिसबमिट म्हणून केला जाईल आणि परत तो लागू होईल, म्हणजे योग्य होईल, आणि तुम्हाला ही योजना पूर्णपणे परत घेता येईल. तर फॉर्ममध्ये त्रुटी असेल तर अंगणवाडी सेवकाकडे भेटा. आणि 50 ते 60% लाडक्या बहिणींना ह्या पेंडिंगच्या कारणामुळे अजून भेटलेले नाहीत, तर त्यांना 29 किंवा 28 या तारखेपर्यंत भेटणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंच होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना काही कारणास्तव भेटले नाहीत, पेंडिंगमध्ये पडलेले आहेत, रिसबमिट करण्यास सांगितलेले आहेत, तर त्यांनी समजा त्या अटी पूर्ण केल्या आणि तर 29 आणि 28 या तारखेपर्यंत, त्यांनी तर 29 तारीख सांगितलेले आहेत की या तारखेला सगळ्यात जास्त हे प्रमाण असणार आहेत की पैसे पडण्याचं, हप्ते पडण्याचं खात्यावरती. सर्व पेंडिंगचे फॉर्म हे सध्या स्थगिती असून 50 ते 60% लाडक्या बहिणीचे जे पेंडिंगमध्ये फॉर्म होते ते 29 तारखेपर्यंत हे पैसे भेटून जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर लाईक नक्की करा. कारण की तुमचं एक चांगलं लाईक, तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं. धन्यवाद मित्रांनो.